नमो बुद्धाय. जय भीम. मी तनिष्क खिल्लारे. लोकज्योती मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम. मी मीनाक्षी घनश्याम शेवाळे, बौद्ध धम्म उपासिका. आणि 8 जानेवारी हा आपला सर्व बौद्ध अनुयायांचा धम्मध्वज दिन आहे. या धम्मध्वज दिनाच्या मी सर्व बौद्ध अनुयायी, धम्म उपासक उपासिका यांना खूप खूप शुभेच्छा देते. आणि हा धम्मध्वजाबद्दल थोडक्यात मी आपणाला माहिती सांगते. सर्वात प्रथम हा धम्मध्वज दिन श्रीलंकेमध्ये अनागरिक धम्मपाल, बौद्ध भिक्षू अनागरिक धम्मपाल आणि त्यांचे समकालीन यांची संयुक्त बैठक होऊन तिथे बौद्ध अनुयायांचा ध्वज कोणता असावा याविषयी त्यांनी चर्चा केली आणि सर्वानुमते त्यांच्यामध्ये हा धम्मध्वज निर्माण झाला. आणि हा धम्मध्वज म्हणजे 5 रंगाचा, जो आपल्या बौद्ध धम्मामध्ये या 5 रंगाला फार महत्त्व आहे. त्यालाच अर्थात पंचशील असे सुद्धा म्हणतात. आणि हा धम्मध्वज श्रीलंकेमध्ये सर्वात प्रथम प्रसारित करण्यात आला. आणि त्यानंतर हा धम्मध्वज संपूर्ण जे आपल्या आशिया खंडातले, पूर्ण भारतातले जे बौद्ध राष्ट्र आहेत त्या राष्ट्रामध्ये हा धम्मध्वज नंतर सगळीकडे हा धम्मध्वज दिन म्हणून साजरा करण्यात आला. आणि सर्वात प्रथम श्रीलंकेमधून या धम्मध्वजाची निर्मिती झाली आणि तिथेच या श्रीलंकेमध्ये हा पहिला धम्मध्वज फडकवला गेला. आता या धम्मध्वजामध्ये जे 5 रंग आहेत त्याला आपण पंचशील म्हटलं की आपल्या बौद्ध धम्माचे कुठलेही कार्यक्रम असो, कुठल्याही सभा असो, त्यामध्ये आपण या पंचशील धम्मध्वजाचा उपयोग करतो आणि हा धम्मध्वज जागोजागी आपण लावतो. या 8 जानेवारी 1880 मध्ये हा धम्मध्वज स्थापना झाला. या दिवसाची म्हणजे धम्मध्वजाची स्थापना झाली. आणि त्यानंतर 1885 मध्ये श्रीलंकेमध्ये पहिला धम्मध्वज हा फडकवण्यात आला. आणि त्यानंतर या धम्मध्वजाचे महत्त्व आणि संपूर्ण बौद्ध राष्ट्रामध्ये तो प्रसारित झाला. तर सर्वात प्रथम या त्याला आपण पंचशील ध्वज म्हणून असे सुद्धा म्हणतो. हा पंचशील ध्वज 5 रंगामध्ये आहे. आडव्या आणि उभ्या रंगामध्ये हा पंचशील ध्वज आहे. परंतु या पंचशील ध्वजाचं प्रतीक असं आहे की याचा उद्देश असा आहे की बौद्ध धम्माचा प्रसार करणे हे बौद्ध धम्माचं प्रतीक आहे. त्यामुळे आपण बौद्ध धम्म जेवढा जास्तीत जास्त आपल्याला आपल्या धम्माचा या पंचशील ध्वजाचा प्रसार करता येईल त्याप्रमाणे आपण केला पाहिजे. म्हणून संपूर्ण भारतामध्ये बौद्ध अनुयायी कुठल्याही कार्यक्रमामध्ये आपल्या बौद्ध धम्मामध्ये जसं वर्षावास आहे, बुद्धाच्या याच्यामध्ये जो सांगितलं आहे पंचशील, त्या पंचशील तत्वाचंच हे पालन करायचं आहे. आता याच्यामध्ये पहिला रंग जो पंचशील ध्वजामध्ये जो पहिला रंग दिला आहे तो निळा. आता या निळ्या रंगाचं प्रतीक असं आहे की बघा, आकाशाचा रंगसुद्धा हा निळा आहे. आणि या निळ्या रंगाचं महत्त्व असं आहे की सगळ्यांना समानता, स्थैर्य आणि दया, प्रेम. बुद्धाने जे आपल्याला पंचशील दिला आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे, आर्य अष्टांगिक मार्ग दिलेला आहे, विशुद्ध मार्ग दिलेला आहे. त्यामध्ये दया, प्रेम, म्हणजे कोणी असो जगामध्ये, कोणी असमानते, कोणी सगळे समान आहेत. या जगामध्ये जो काही प्राणी असो, मनुष्य प्राणी असो किंवा पाळीव प्राणी असो, सर्वांना समानतेने जगण्याचा अधिकार आहे. या विश्वामध्ये कोणीही उच्च किंवा नीच असं नाही. या आभाळाखाली म्हणजे आभाळाचा रंगसुद्धा निळाचा, आकाशाचा. आणि या आकाशाच्या निळ्या खाली तथागत सम्यक संबुद्धांना वैशाख पौर्णिमेला संबोधी प्राप्त झाली. ती सुद्धा या आकाशाच्या निळ्या सृष्टीमध्ये म्हणजे हिरव्या सृष्टीमध्ये, निसर्ग सृष्टीमध्ये ज्या जगामध्ये जे काही सजीव प्राणी आहेत, मग ते झाडं असो, वनस्पती असो, मानव असो, प्राणी असो, सगळे कसे समान आहेत. कोणाचाही इथे भेदभाव केलेला नाही. आणि ह्याच निळ्या रंगाचं प्रतीकसुद्धा असं आहे की दया, ज्यामुळे आपण एकमेकांवर दया, प्रेम, व्यापकता, यात म्हणजे आकाश एवढं निरभ्र आहे की अथांग असं तो व्यापक झालेला आहे. याच्यामध्ये कुठलीही असमानता नाही किंवा भेदभाव केलेला नाही. म्हणून हा निळा रंग बौद्ध धम्मामध्ये समानतेचं, व्यापकतेचं हे प्रतीक आहे. दुसरा रंग आहे पिवळा. पिवळा रंग तथागतांनी बघा आपल्या धम्मामध्ये मध्यम मार्ग सांगितला आहे. म्हणजे त्यांचा धम्म असा आहे, आधी कल्याण, मध्य कल्याण आणि अंतिम कल्याण. म्हणजे सुरुवातीला
आणि शेवटी दोन्ही मार्ग तथागतांनी अनुसरले नाहीत, परंतु मध्यम मार्ग की माझ्या मार्गाचा मध्यम मार्गामध्ये त्यांनी सांगितलं आहे, आर्य अष्टांगी मार्ग सांगितला आहे, 10 पारमिता सांगितल्या आहेत. म्हणजे या मध्यम मार्गाने जर मनुष्य केलं, बौद्ध अनुयायी किंवा विश्वातील सगळे मानव प्राणी जर या मध्यम मार्गाचा स्वीकार केला, तर या मध्यम मार्गाने त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या पूर्ण निसर्गामध्ये त्यांच्या संसारामध्ये सुख शांती आणि आनंद प्राप्त होतं. परंतु जर आपण मध्यम मार्गाचं अनुकरण केलं आणि बुद्धाच्या तत्वानी, या मध्यम मार्गाच्या तत्वानी जर आपण अनुसरण केलं, तर मला असं वाटते की या विश्वामध्ये बौद्ध अनुयायी कुठेही आपल्या अधोगतीकडे न जाता त्यांची दिवसेंदिवस प्रगतीच होत राहील. आणि म्हणून तथागतांनी हा मध्यम मार्ग आपल्याला दिलेला आहे. या मध्यम मार्गामध्ये त्यांनी पंचशिलाचं तत्व, पंचशील सुद्धा सांगितलेलं आहे. आणि या पंचशिलाच्या मार्गाने, मध्यम मार्गाने जर आपण अनुकरण केलं, त्याप्रमाणे जर आपण अनुकरण केलं आणि वागलं, तर आपल्या समाजामध्ये, आपल्या बौद्ध धम्मामध्ये, बौद्ध बांधवामध्ये आनंद आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगतीच होत राहील, असं या पिवळ्या रंगाचं प्रतीक आहे. त्यानंतर लाल रंग. आता धम्मध्वजामध्ये हा तिसरा रंग दिलेला आहे, लाल रंग. लाल रंगाचं प्रतीक असं आहे की हे शौर्याचं प्रतीक आहे. आपण आपलं शौर्याचं प्रतीक म्हणजे 1 जानेवारी 1818ला भीमा कोरेगावला जे लढाई झाली, त्या लढाईमध्ये आपल्या बौद्ध अनुयायांनी किती मोठी म्हणजे शौर्य गाजवलं की जेणेकरून 28,000 पेशव्यांना 500 महार अनुयायांनी, महार बौद्धांनी त्यांचा पराभव केला. म्हणून शौर्य, लाल प्रतीक म्हणजे असं, याचा अर्थ असा होत नाही की काही समाजामध्ये बघा लाल रंग हा डेंजर म्हणजे धोकादायक मानलेला आहे, परंतु आपल्या बौद्ध धम्मामध्ये लाल रंग हे शौर्याचं प्रतीक आहे. त्याचप्रमाणे ते सद्गुणाचं प्रतीक आहे. सद्गुण म्हणजे माणसामध्ये बघा, जगामध्ये 2 प्रकारचे मानव प्राणी आहेत. एखादं कोणी सद्गुणाने वागतो तर कोणी अवगुणाने. प्रत्येक मानवामध्ये गुण, अवगुण आणि गुण असतात, परंतु त्याच्यामधले चांगले गुण कोणते आहेत हा आपण घेण्याचा जास्त प्रयत्न करा. परंतु मानव प्राण्यांचा समजच असा आहे की चांगलं लवकर घेत नाही, परंतु वाईट हे लवकर स्वीकारलं जातं. म्हणून तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की लाल रंग हा सद्गुणाचं प्रतीक आहे. ज्यांच्यामध्ये जे चांगले गुण आहेत ते तुम्ही स्वीकारण्याचा प्रयत्न करा आणि त्या मार्गाने तुम्ही चालण्याचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे सन्मान, आपण जर मोठ्यांचा सन्मान केला, जसे आपले आई वडील आहेत, आपल्या घरातली मोठी व्यक्ती आहे, त्यांचा सन्मान करा, त्यांना मान द्या. तुम्ही जर त्यांना मान दिला, समाजामध्ये आपल्यापेक्षा आपले गुरु आहेत, आई वडील आहेत, वडीलधारी मंडळी आहेत, त्यांचा सन्मान करा, त्यांना मान द्या, तर ते तुम्हाला सन्मान देतील. समाजामध्ये सुद्धा जे कोणी आपले गुरु आहेत, आपण ज्यांना एखाद्याला आदर्श मानतो की त्यांच्याकडनं काहीतरी घेण्यासारखं आहे, अशा माणसांचा आपण सन्मान करतो. तर त्यांचा जर आपण सन्मान केला तर आपल्या वागण्यामध्ये सुद्धा परिवर्तन होते आणि आपल्यामध्ये चांगले गुण, प्रगती होते आपल्यामध्ये. तसाच विद्वत्ता, लाल रंगामध्ये विद्वत्ता, माणसामध्ये, प्रत्येक माणसामध्ये विद्वत्ता आहे, परंतु ती कशी आपण संपादन करायची. चांगल्या माणसाचे चांगले गुण घ्यायला आपल्याला फार कठीण जातं आणि वाईट गुण लवकर. परंतु विद्वान तथागतांनी, सम्यक संबुद्धांनी ते ज्ञान प्राप्त केलं. ते ज्ञान प्राप्त करून त्यांनी संपूर्ण विश्वाला जो शांततेचा संदेश दिला, शांततेचा जो मार्ग दिला, त्या मार्गाने म्हणजे ती विद्वत्ता प्रत्येक मानवामध्ये, बाबासाहेबांमध्ये, विश्वामध्ये ते महान प्रकांड पंडित होऊन गेले, कारण की त्यांच्यामध्ये तेवढी विद्वत्ता होती. त्यांच्या विद्वत्तेचं आपण सर्वांनी बौद्ध अनुयायांनी अनुकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यांच्या विद्वत्तेचा सन्मान केला पाहिजे आणि आपण सुद्धा ती विद्वत्ता आपल्यामध्ये कशी येईल, आपण सुद्धा कशी ती प्राप्त करू, याचं आपण अनुकरण करायला पाहिजे, याचा आपण प्रगती करायला आपल्यामध्ये, किंवा त्यांच्या विद्वत्तेवर, त्यांच्या आचरणावर, ज्यांनी जे मार्ग सांगितले, ज्यांनी जे सद्गुण सांगितले की या गुणाने, या विद्वत्तेने जर तुम्ही तुमची प्रगती केली शिक्षणाने, तर तुम्ही उत्तरोत्तर तुमची सुद्धा प्रगती होईल आणि कालांतराने तुमच्या कुटुंबाची, त्यानंतर जर तुम्ही समाजामध्ये चांगले सुशिक्षित असाल तर तुमच्या समाजाची आणि एकंदरीत राज्याची आणि त्यानंतर पूर्ण विश्वाची सुद्धा प्रगती होईल. असा हे लाल रंग आपल्या पंचशिलामधलं, धम्मध्वजामधला हा तिसरा रंग, त्याचं हे प्रतीक आहे. चौथा रंग आहे पांढरा रंग. बौद्ध धम्मामध्ये पांढऱ्या रंगाला फार महत्त्व आहे, कारण की पांढरा रंग हा कसा पवित्रतेचा, शुद्धतेचा, शीलाचं प्रतीक आहे. पांढऱ्या कापडाला आपण बौद्ध अनुयायी आपल्या घरामध्ये कुठलाही कार्यक्रम असलो की आपल्या लग्न मंगल परिणयामध्ये म्हणा किंवा कुठल्याही कार्यक्रमाला तिथे आपण
सफेद वस्त्र वापरतो, कारण की या सफेद वस्त्राला एवढं महत्त्व आहे की हे शांततेचं आणि शुद्धतेचं प्रतीक आहे. माणसामध्ये शुद्धता, परिपक्वता जेव्हा येते, परिपूर्णता जेव्हा येते की जो माणूस पूर्ण गुणाने, जगामध्ये तर असा एकही व्यक्ती नसेल की त्याच्यामध्ये संपूर्णच गुण असतील, एखादी अवगुण सुद्धा असतो, परंतु आपला अवगुण आपल्या लक्षात येत नाही. जे कोणी दुसरे जर आपल्याला लक्षात आणून दिले तर ते आपल्याला समजतं, परंतु आपली चूक कुठे होते, आपल्यामध्ये कुठला दोष आहे हा आपल्याला दिसत नाही. म्हणून सफेद रंग हा शुद्धतेचा प्रतीक आहे. एखाद्या समाजामध्ये जर आपण चांगलं काम केलं, आणि मला तर असं वाटतं की सर्व विश्वामध्ये जर शुद्धतेचं प्रतीक जर कोण असेल तर याचं सुंदर उदाहरण देण्यासारखं आहे ते बाबासाहेबांचं. की बाबासाहेबांमध्ये एवढी पवित्रता होती, शुद्धता होती की ज्यावेळेस त्यांनी माईसाहेबांची लग्न केलं, बरेच लोक म्हणत होते त्यांच्या सेवेसाठी माईसाहेब होत्या, परंतु शारदा कबीराशी जेव्हा त्यांनी लग्न केलं तेव्हा लोक म्हणायचे की तुमच्या सेवेला एखादी परिचारिका ठेवा. आणि जर त्यांच्या सेवेला होत्या, परंतु लोकांचा गैरसमज हा झाला असता की बघा एवढा मोठा आंबेडकर, विद्वान, महान पंडित, परंतु त्यांनी एका स्त्रीला आपल्या घरामध्ये ठेवलं. म्हणजे अपप्रचार करायला, लोकांना चांगल्याचा अपप्रचार करायला त्यांच्यावर तर चिंतोडे उडवल्या गेले. आणि आपल्या पावित्र्यावर, आपल्या शुद्धतेवर कुठलाही ठपका न ठेवता त्यांनी शारदा कबीर यांच्याशी लग्न केलं आणि शेवटी त्यांना आपली पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला. म्हणजे असं एक शुद्धतेचं प्रतीक जर विश्वामध्ये जर कोणतं उदाहरण देण्यासारखं झालं तर ते बाबासाहेबांचं आहे. म्हणून आपल्या पंचशिलामध्ये, धम्मध्वजामध्ये जो पांढरा रंग आहे हा एवढा पवित्र आहे की या रंगावर कुठल्याही रंगाचं जरी शिंतोडे उडालं तर ते स्पष्ट दिसून येते. स्त्रियाचं शील हे एकदम पांढऱ्या रंगाला शिलाचं सुद्धा प्रतीक मानलं जातं, कारण की स्त्रीचं शील हे फार नाजूक असतं. एखाद्या स्त्रीच्या शिलाला जर धक्का लागला तर ती आजन्म त्या शिलाचा, ती अपवित्र लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन तिच्या शिलाकडे वाईट नजरेचा असतं. परंतु शील हे स्त्रियाला फार मोठं, शील स्त्रियांचा फार मोठा दागिना आहे. आणि हे शील प्रत्येक स्त्रीने, बौद्ध उपासिकाने जपलं पाहिजे, कारण की आपल्या शिलाला कुठेही गालबोट न लागता आपण कसं शुद्ध राहिलं पाहिजे, कसं पवित्र राहिलं पाहिजे. समाजामध्ये वावरताना, राष्ट्रामध्ये वावरताना, एखादी सामाजिक धार्मिक कार्य करताना आपल्या शिलाला कुठेही धक्का न लागता आपलं शील पवित्र ठेवलं पाहिजे, असा हा पांढऱ्या रंगाचा अर्थ आहे. 5वा रंग आहे केशरी. केशरी रंग हा त्यागाचं प्रतीक आहे. आता तथागतांनी बघा वयाच्या 29व्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला, घर सोडलं. एक त्यांची पत्नी होती, राहुल नावाचा मुलगा होता. आई वडिलांचा त्यांनी त्याग केला आणि आपल्या बौद्ध भिक्खूंचा चिवरांचा रंग सुद्धा हा केशरीच आहे, भगवाचा आहे. आता काही लोक म्हणतात केशरी भगवा म्हणजे हा, आता त्याचा अपप्रचार बऱ्याच लोकांनी, भगवा हा शब्द बौद्ध धम्मातूनच आलेला आहे. तथागतांना भगवा म्हणजे भगवान या शब्दाचा त्यांनी या ब्राह्मण लोकांनी अनुकरण केलं, भगवा. परंतु हा भगवा शब्द हा पाली भाषेतून आलेला आहे आणि त्याचा अपप्रचार या ब्राह्मण लोकांनी केलेला आहे. म्हणून केशरी रंग हा जसा त्यागाचं प्रतीक आहे, जसं एखाद्या कुटुंबामध्ये जर एखाद्या गोष्टीचा जर आपल्याला त्याग करायचा असेल तर मन फार गंभीर करावं लागतं, आपल्याला खूप मोठं मन करावं लागतं की मी ही वस्तू, या वस्तूपासून मी माझा म्हणजे त्याग करेल, या वस्तूला मी कधीच स्पर्श करणार नाही. यासाठी आपलं मन खूप मोठं करावं लागतं. जर आपण मन आपलं पक्क केलं नाही तर आपण त्या गोष्टीचा त्याग करू शकत नाही. आणि याचं सुंदर उदाहरण म्हणजे तथागतांचं आपल्याला सम्यक संबुद्धाचा देता येणार. त्यांनी जेव्हा गृहत्याग केला, त्यांनी ज्या संसाराचा त्याग केला, आईवडिलांचा त्याग केला, पत्नीचा त्याग केला, मुलाचा त्याग केला आणि त्यांनी 29व्या वर्षी गृहत्याग करून त्यांनी संपूर्ण विश्वामध्ये कशी शांती निर्माण होईल याचा ज्ञान त्यांनी प्राप्त केलं. आणि याच बुद्धांना त्यांनी गृहत्याग करून, संसाराचा त्याग करून वैशाख पौर्णिमेला इसवी सन पूर्व 563 त्यांना वैशाख पौर्णिमेला बुद्धगयाला संबोधी प्राप्त झाली. म्हणून संपूर्ण जगामध्ये जर ह्या केशरी रंगाचा अपप्रचार काही लोक करतात, परंतु आपल्या बौद्ध धर्मामध्ये याला फार महत्त्व आहे. तेव्हा केशरी म्हणजे भगवा, अंगावर भगव वस्त्र घेतलं म्हणजे तो भगवा होत नाही. त्याच्यासाठी मन मोठं करावं लागतं. आपलं शील, सदाचार, आपलं आचरण, आपले सद्गुण सगळं आपल्याला त्यागून द्यावं लागतं आणि सत्याच्या मार्गाने आपल्याला जावं लागतं. म्हणून हा केशरी रंग आपल्या बौद्ध धर्मामध्ये फार महत्त्वाचा आहे. आणि हे 5 रंग मिळून हा पंचशिलेचा ध्वज निर्माण केलेला आहे. आणि जसा हा पंचशिलाचा ध्वज निर्माण केला त्यानुसार पूर्ण देशामध्ये, आपल्या भारतामध्ये बरेच
45 एकूण बौद्ध राष्ट्र आहेत. हा 8 जानेवारी 1880 मध्ये हा पहिला धम्मध्वजाची स्थापना झाली आणि त्यानंतर पूर्ण विश्वामध्ये 8 जानेवारी हा आपण धम्मध्वज साजरा करतो. आज आपल्या भारतामध्ये उशिरा का होईना परंतु त्याचा प्रचार होत आहे आणि बऱ्याच अनुयायांना माहिती आहे. परंतु धम्मध्वज म्हणजे काय आणि आपला धम्मध्वज जिथे तिथे आपला धम्मध्वज कुठेही पडला तरी आपण त्याला उचलून त्याचा सन्मान केला पाहिजे. काही काही लोक त्यांना म्हणजे त्याचं महत्त्वच माहिती नाही. त्या धम्मध्वजाचं काय आहे, 5 रंग आहेत बस झालं एवढं आहे, परंतु तो कसा आहे त्याचं महत्त्व काय आहे याचं महत्त्व आपल्याला एवढंच म्हणजे आपण जर जाणलं तर आपण आपल्या मुलांना आपल्या समाजामध्ये आपल्या बौद्ध अनुयायांना आपण त्याचं महत्त्व सांगू शकतो. असं या पंचशिलेचं धम्मध्वजाचं महत्त्व आहे. आणि या धम्मध्वज संपूर्ण विश्वामध्ये 8 जानेवारी हा धम्मध्वज दिन पूर्ण बौद्ध राष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहाने मोठ्या आनंदाने साजरा करता येतो. अशा प्रकारे हा धम्मध्वज संपूर्ण विश्वामध्ये परत सरतेशेवटी मी या पंचशील ध्वजाचे धम्मध्वज दिनाच्या आपल्या सर्वांना बौद्ध अनुयायांना उपासक उपासिकांना खूप खूप शुभेच्छा देते. आणि त्याचप्रमाणे या लोकज्योती चॅनलचे मी खूप खूप आभार मानते. या लोकज्योती यूट्यूब चॅनलचे संस्थापक आदरणीय खिल्लारे सर यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानते आणि त्यांना धन्यवाद देते. आणि सर्वांना परत या धम्मध्वज दिनाच्या मंगलमय शुभेच्छा देते. इथेच थांबते. नमो बुद्धाय. जय भीम. जय संविधान. आपल्या लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.